आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आषाढी महोत्सव 2026 वर्ष पहिले या स्पर्धेचा मुख्य उद्देश जे नवीन कलाकार आहेत, जे संगीताचे विद्यार्थी आहेत, त्यांना एक हक्काचं व्यासपीठ भेटावं, आधुनिक माईक सिस्टीम त्यांनी हाताळावी, माईक सिस्टीमचं ज्ञान व्हावं, उत्कृष्ट साथीदार आहेत त्यांच्यासोबत त्यांनी आपले अभंग भक्तिगीत सादर करावेत आणि त्यांना इथून प्रत्येकालाच यश भेटल नाही भेटल सांगता येणार नाही, परंतु ही यशाची पहिली पायरी हे स्पर्धकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। तो आमचा खास उद्देश आहे आणि याचं स्वरूप राज्यस्तरीय आहे आणि याला पहिलं बक्षीस 11,000 आहे, द्वितीय 7,000 आहे, तृतीय 5,000 आहे आणि उत्तेजनार्थ सध्या तरी 2 आहेत, थोडी वाढण्याची पण त्याची शक्यता आहे। तर काही स्वतःहून उत्सुक आहेत की आमच्याकडून पण उत्तेजना देण्याची काही जणांची इच्छा आहे, तर ऐन वेळेला ते पण ठरलं तर आपण त्या संख्येमध्ये वाढ होईल। सर, भजन भक्तिगीत हे आज म्हणजे पारंपरिक आपल्या याला सगळे असणारे आपले संगीत आहे, परंतु आज काळानुरूप कुठेतरी एक तसं मंच भेटत नाही, परंतु आपण हा प्रयत्न केला त्या निमित्ताने सर तरुणांना सुद्धा कलाक्षेत्रातील काय सांगाल सर? तेच ना, माझा उद्देश हाच आहे की आजकाल कराओके आणि पाश्चात्य संगीत याच्याकडे खूप लोकांचा कल आहे, पारंपरिक वाद्य दुर्मिळ झालेत, काही नवीन विद्यार्थ्यांना तर काही वाद्याची ओळख पण राहिलेली नाही। तर असं न होता नवीन पिढीनं, नवीन कलाकारांनी पारंपरिक जे वाद्य आहेत आपले, जे भारतीय वाद्य आहेत, त्या वाद्यासोबत आपली कला सादर करावी हा एक मुख्य उद्देश आहे। सर, आज ही राज्यस्तरीय महोत्सव जो ठेवलेला आहे यामध्ये किती सहभाग घेतलाय स्पर्धकांनी? सहभाग तर तसा जवळपास 40-45 सध्या नोंद झालेली आहे आणि अजून पण काही जण येत आहेत। निकष कसे ठेवले सर आता याचे स्पर्धेचे निकष कसे? स्पर्धेचे निकष एक तर जे आमचे सन्माननीय परीक्षक आहेत त्यांना सर्व अधिकार आहे, ते फार मोठे कलावंत आहेत, गुणी कलावंत आहेत, समीक्षक आहेत आणि संगीतामध्ये जवळपास 50 वर्ष त्यांनी कार्य केलेले आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही डाऊट नाही। ते जे ठरवतील त्यानुसार विद्यार्थी किंवा आपले स्पर्धक त्यांचा कमी जास्त प्रमाणात नंबर तेच काढतील। शेवटचा महत्त्वाचा प्रश्न बरडे सर, आपण कला सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष झाले योगदान देतात आणि परभणी ही सांस्कृतिक रंगभूमी आहे, परंतु आज रंगभूमीसाठी नाट्यगृह नाहीत सर, कलावंताला मंच नाही सर, कुठेतरी सर ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक फार मोठी हानी आहे सर। या संदर्भात शासन दरबारी किंवा काय आपण आव्हान कराल सर किंवा काय प्रतिक्रिया द्याल याबाबत? नक्कीच आमदार साहेब जेव्हा मी त्यांना या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी गेलतो तर तेव्हा कार्यक्रमाचं आमंत्रण या विषयावर आम्ही कमी बोललो, पण आपल्या परभणी शहरामध्ये जे नटराज रंगमंदिर होतं आता ते जीर्ण अवस्थेत आहे, त्याची रिपेअरिंग होत नाही, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही। जे नवीन प्रस्ताविक आपल्याकडे एक रंगमंच आपले हे रंगमंच तयार झाले जवळपास, हो ना, त्याचं एक स्ट्रक्चर एक प्राथमिक उभा आहे, पण त्यांना लागणार अजून जे भरपूर त्याच्या व्यवस्था आहेत तर ते तशाच पडू नयेत। तर पाटील साहेबाला आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आलो की परभणी सांस्कृतिक एक केंद्रस्थानी राहिलेला एक शहर आहे आपलं, आपल्याकडे बरेच महोत्सव झालेले आहेत, ओंकार महोत्सव झालेला आहे, जे बरेच महोत्सव झाले, आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत, आपण लहानपणापासून बघतो, तर ही परंपरा पुढे ठेवण्यासाठी लवकरात लवकर मार्गी काढू असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। काय म्हणालो या राज्य